अमेरिकेचं सुवर्णयुग परत आलं असून अमेरिकेचं पुनरागमन झालं आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते आज अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करत होते. गेल्या 6 आठवड्यांमध्ये आपण 100 कार्यकारी निर्णयांवर स्वाक्षरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. काही नवीन नियम अंमलात आणण्यासाठी 10 जुने कायदे रद्द केले जातील अशी घोषणा त्यांनी केली. यापुढे अमेरिकेच्या उत्पादनांवर कर लावणाऱ्या देशांच्या उत्पादनांवर देखील तेवढाच कर आकारला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. चीन, कोरिया, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील आणि भारत हे देश अमेरिकेच्या उत्पादनांवर अधिक कर लावत असल्याने येत्या 2 एप्रिलपासून या देशांच्या उत्पादनांवर देखील तेवढाच कर लावला जाईल असं ते म्हणाले. अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या सर्वांना देशाबाहेर काढलं जाईल असं त्यांनी सांगितलं. प्रतिभावंत, मेहनती आणि रोजगार निर्माण करणाऱ्या व्यक्तींना देशात स्थान दिलं जाईल असं ते म्हणाले. अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी 5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी गुंतवणूक करण्याची तयारी असलेल्यांना ते बहाल केलं जाईल. या गोल्डन कार्ड व्हिसा योजनेच्या माध्यमातून अमेरिका आपल्यावरील कर्जातून मुक्त होईल असं ते म्हणाले.